आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताचं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर. सोलापूरच्या बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी दर आणि पावसाळी वातावरणामुळे सोलापूरकर सुखावले. आता घडामोडी विस्तारानं. भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सिंदूर मोहिमेअंतर्गत काल भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्ताननं सीमेवरील गावांमध्ये गोळीबार केला, तर जम्मू काश्मीरसह पंजाबच्या सीमावर्ती भागात मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारतीय सैन्यानं पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्र आणि 4 विमानं पाडून टाकली. ड्रोनच्या साहाय्यानं लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकली. पाकिस्तानच्या 9 शहरांवर भारतानं 60 ड्रोन हल्ले केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तानची दमछाक झाली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बेदाण्याला उच्चांकी भाव मिळाला. 275 टन बेदाण्याची आवक झाली. त्यातील 164 टन बेदाण्याची विक्री झाली. प्रति किलो 400 रुपये दर मिळाला. राहुल बिराजदार या शेतकऱ्याच्या बेदाण्याला हा विक्रमी भाव मिळाला. राज्य परिवहन महामंडळाकडून कुर्डुवाडी आगाराला पहिल्या टप्प्यात 5 नवीन गाड्या मिळाल्या आहेत. त्या गाड्यांचं लोकार्पण आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कुर्डुवाडी आगारासाठी 10 नवीन गाड्या देण्याचं महामंडळानं या अगोदर जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापुरातील इंदिरा ज्ञानवर्धिनी संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेनं दक्षिण सोलापूर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते 3 लाखांचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन या शाळेचा सन्मान करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व व्यवस्थापनातील 187 शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सांगोला तालुक्यासाठी टेंबू योजनेचं पाणी उद्या शनिवारी माण नदीत सोडण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही ग्वाही दिल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली. पंढरपूरमधील कॉरिडॉर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी या शहरातील 630 मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 पथकांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पंढरपूरकरांनी या सर्वेक्षणासाठी माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात बियाणांचं वितरण, शेतकरी प्रशिक्षण आणि शेती शाळा असे उपक्रम कृषी खात्याकडून राबवले जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांची निवड करण्यात येणार आहे. या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे. उर्वरित या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. गेल्या काही दिवसांपासून वैशाख वणव्याचे चटके सहन केलेल्या सोलापूरकरांना काल हवामानानं दिलासा दिला. शहराचं कमाल तापमान भलताच उतरला होता. 45 अंशाच्या उंबरठ्यावर गेलेलं तापमान गुरुवारी 36.6 अंश सेल्सिअस इतकं होतं. सायंकाळी ढगाळ हवामान आणि हलकासा पाऊस यामुळे सोलापूरकरांना सुखद आनंद मिळाला. सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात काल 55 कासवांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. वन खात्यानं ही माहिती दिली. मृत कासव पाण्यावर तरंगताना दिसून आले. 27 एप्रिल रोजी शेकडो माशांचा मृत्यू झाला होता.
दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू होत असल्याचा संशय व्यक्त होत असून तलाव स्वच्छ करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. यंदाची 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनद्वारे केली जाणार आहे. या प्रवेशाची व्याप्ती राज्य स्तरावर वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालिका ज्योती परिहार यांनी यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक दूरस्थ पद्धतीनं घेतली. त्यात त्यांनी प्रवेशाविषयीची माहिती घेतली. प्रवेशाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीनं दाखले काढून घ्यावेत असं आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केलं आहे. बार्शी तालुक्यातील वैराग इथं अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासह वाहन खरेदीसाठी वैराग नगरपंचायतीला शासनाकडून 1,90,00,000 निधी मंजूर झाला आहे. उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी ही माहिती दिली. सीना नदी कोरडी पडल्यामुळे या नदीकाठची पिकं करपून चालली आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडावं अशी मागणी माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संपर्क मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. बार्शीचं ग्रामदैवत श्री भगवंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बार्शी शहरातील नगर परिषदेच्या शाळेजवळचं अतिक्रमण नगरपालिकेनं पाडून टाकलं. सोलापुरातील पद्मशाली पुरोहित संघाच्या वतीनं 300 बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. सोलापुरातील अॅडव्होकेट पी.डी. कुलकर्णी फाउंडेशन आणि सोलापूर विधिज्ञ मंडळ यांच्या वतीनं दिला जाणारा पी.डी. कुलकर्णी युवा विधिज्ञ पुरस्कार अश्विनी कुलकर्णी आणि प्रशांत नवगिरे यांना प्रदान करण्यात आला. आता तापमान. सोलापुरात गुरुवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 36.6, किमान 24.8. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारताचं पाकिस्तानला सडेतोड प्रतिउत्तर. सोलापूरच्या बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी दर आणि पावसाळी वातावरणामुळे सोलापूरकर सुखावले. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक. सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी. शालू पैठणी कांजीवरम किती सॉफ्ट आहे. लग्न समारंभासाठी एकदम परफेक्ट आहे. लाहोटी सारी चाटीगल्ली सोलापूर. सर्वोत्तम साड्यांची व्हरायटी तुमची आमची पसंतीला हो.